सो सो hello everyone, welcome back to my channel. Myself Sakshant आणि हा आहे थर्ड पार्ट ऑफ द रचना शारीर सिरीज. याच्या आधीचे 2 पार्ट झाले. होप तुम्ही ते बघितले असाल. या पार्टमध्ये आपण कोष्ठ एवं आशय, कला शारीर, मर्म शारीर आणि इंद्रिय शारीर या 4 चॅप्टर्सचं अध्ययन करणार आहोत. तर कोष्ठ एवं आशय शारीर, कोष्ठ एवं आशय आपण आधी बघू, त्याच्यानंतर कला बघू. तर कोष्ठ म्हणजे काय? स्थानन्यमग्नी पक्वाना मूत्रस्य रुधिरस्य च हृदय उंडुक फुफ्फुसश्च कोष्ठ इत्यादी दीयते. सुश्रुत चिकित्सा स्थान 2/12. तर आमाशय, अग्नाशय, पक्वाशय, मूत्राशय, यकृत, प्लीहा, हृदय, उंडूक आणि फुफ्फुस जेथे स्थित असतात त्याला आपण कोष्ठ म्हणतो, किंवा आपण ज्याला मॉडर्न ऍस्पेक्टमध्ये ॲब्डोमेन म्हणतो किंवा ट्रंक म्हणतो. तर कोष्ठ याचा अर्थ होतो पोकळी, ज्याच्यामध्ये आकाश महाभूत. तर कोष्टांग बघू आपण. तर कोष्टांग जे कोष्ठामध्ये जे अवयव स्थित असतात त्याला आपण कोष्टांग असे म्हणतो. चरकमतानुसार 15 कोष्टांग आहे आणि सुश्रुतांनुसार 8 आहेत. तर चरकांमध्ये काय बघू, तर त्यांनी काय सांगितलंय: नाभी, हृदय, क्लोम, यकृत, प्लीहा, दोन्ही वृक्क, किडनीज, बस्ती प्रदेश, पुरीषधारा, आमाशय, पक्वाशय, उत्तरगुद, अधगुद, क्षुद्रांत्र, स्थूलांत्र म्हणजे स्मॉल इंटेस्टाईन, लार्ज इंटेस्टाईन आणि वपावहन. या 15 कोष्टांगे कोणी सांगितले? चरकांनी सांगितले. त्याच्यानंतर काय सांगितलंय शुश्रुतांनी? श्लोकामध्ये जे व्याख्या सांगितली होती की स्थानान्यमग्नी पक्वानां मूत्रस्य रुधिरस्य च हृदय उंडुक फुफ्फुसश्च कोष्ठ इत्यादी दीयते. तर आमाशय, पक्वाशय, मूत्राशय, रुधिराशय, अग्नाशय, पॅनक्रियाज, हृदय, हार्ट, उंडूक, सिकम आणि फुफ्फुस, लंग्स. तर या पॉइंट्स मध्ये काय सांगितलंय की सुश्रुताचे जे डिस्क्रिप्शन आहे ते जास्त रिलेव्हंट आहे. त्याच्यानंतर आपण आशय बघू. आता आपण कोष्ठ बघितलं होतं, त्याच्यानंतर आपण आशय बघू. तो आशयची व्याख्या काय आहे? आशया अवस्थान प्रदेश. डल्लनाने दिलेली व्याख्या आहे. तर आशय म्हणजे अधिष्ठान किंवा वस्तिस्थान. द्रव्य ज्या स्थानात आश्रित होते त्याला आपण आशय म्हणतो किंवा ठेवले असते. जसं पोकळीयुक्त जे अवयव असतात त्यांना सुद्धा आशय असे म्हणतात. उत्पत्ती काय सांगितली आहे? तर वायू आपल्या नित्यगती हालचाल करण्याच्या अभ्यासाने सतत क्रिया तेथेच राहून पोकळी निर्माण करतो, त्याला आशयाची उत्पत्ती करतो किंवा पोकळीची उत्पत्ती करतो, त्याला आपण आशय म्हणतो. याची संख्या किती सांगितली आहे? तर पुरुषांमध्ये 7 आणि स्त्रींमध्ये 7 प्लस 1 गर्भाशय, जे 8 आहेत आशय. त्याच्यामध्ये आपण आता इथं डिस्क्रिप्टिव्ह बघू का? काय काय आशय सांगितले, प्रकार काय काय सांगितले. सगळ्यात पहिलं काय? वाताशय. ज्या ठिकाणी वात आश्रित असतो त्याला आपण वाताशय म्हणतो. त्याला आपण या ठिकाणी वाताशय आहे म्हणून, वात आहे म्हणून त्याला आपण पक्वाशय, लार्ज इंटेस्टाईन देखील म्हणतो. त्याच्यानंतर पित्ताशय. पित्ताचे प्रमुख स्थान नाभी आहे. त्या ठिकाणी असणारे ग्रहणी, यकृत, पित्ताशय किंवा गल ब्लॅडर आणि अग्नाशय म्हणजे पॅनक्रियाज या अवयवांना पित्ताशय असे म्हणतात. श्लेष्माशय. ज्या ठिकाणी कफाचे अधिष्ठान आहे त्यास आपण श्लेष्माशय म्हणतो. कफाचे प्रमुख स्थान ऊर आहे म्हणून त्या ठिकाणी स्थित फुफ्फुस म्हणजे श्लेष्माशय आहे. त्याच्यानंतर रक्ताशय. तर ज्या ठिकाणी रक्ताचे अधिष्ठान आहे त्याला आपण रक्ताशय म्हणतो, ज्याला आपण यकृत आणि प्लीहा. आम म्हणजे काय असतं? जे अन्न पचलेलं नसतं. तर हे आमाशयाला आपण स्टमकला आमाशयाचे अन्न आमाशय असे म्हणतो. पक्व म्हणजे पचलेले. असे अन्न ज्या ठिकाणी ठेवतो आपण त्याला पक्वाशय म्हणतो. त्याला आपण लार्ज इंटेस्टाईन म्हणतो. त्याच्यानंतर मूत्राशय. तर मूत्राचे जिथे अधिष्ठान आहे त्याला आपण मूत्राशय म्हणतो. त्याच्यानंतर गर्भाचे ज्या ठिकाणी आश्रय करतो त्याला आपण गर्भाशय म्हणतो. तर कला काय आहे? तर कला म्हणजे धात्वाशयांतर मर्यादा. धातू आणि आशय यांच्यामध्ये एक पातळ कागदाप्रमाणे असणारी रचना म्हणजे कला होय. आता समजा ही धातू आणि हा आशय आहे, तर याच्यामध्ये जी थिन लेयर प्रेझेंट असणार आहे आपण त्याला काय म्हणणार आहोत? कला म्हणणार आहोत. शरीराच्या बाह्य भागावर जसे त्वचेवर आवरण करते, ती शरीराच्या अंतर्भागी असलेल्या विविध धातूंवर म्हणजेच अवयवांवर, आशयांवर, कोष्ठ, शिरा, धमनी, पेशी यावर असणारे पातळ श्वेत वर्णाचे कागदाप्रमाणे दिसणारे मजबूत आवरण म्हणजे कला होय. तर हा उत्पत्तीचा श्लोक आहे. तर आपण जो बघू, जो क्लेदाचा अंश धातू आणि त्याच्या आशयांगत असतो तो गर्भनिर्माण समयी स्वतःच्या किंवा स्थाने उष्णतेमुळे पक्व होतो व स्नायू, जरायू, कफ यांनी व्याप्त होतो. हा रस सार भागापासून अल्प प्रमाणात व धातू उत्पन्न झाल्यावर शिल्लक राहिलेला असतो. यालाच कला म्हणतात. म्हणून ही कला अतिपातळ पडद्यासारखी असते. तर कला काय सांगितली? आता आपण बघितलं की जे 2 धातू आणि आशय यांच्यामध्ये जी पातळ कागदाप्रमाणे जी रचना असते त्याला आपण कला म्हणतो. त्याचे स्वरूप सांगितलेले आहे इथं. त्याच्यानंतर शरीरात असणारी कला ही स्नायूंनी आच्छादलेली, जरायूंनी वाढलेली आणि कफाचे आच्छादितलेली असते. आधुनिक शास्त्राप्रमाणे विचार करता म्युकस मेम्ब्रेन असे याला म्हणता येईल. त्याच्यानंतर संख्या काय सांगितली? कला खल्वपी सप्तसंभवंती धात्वाशयांतर मर्यादा. सुश्रुत शारीरस्थान 4/5. तर सुश्रुत मतानुसार काय सांगितलंय की कलांचे जे 7 प्रकार होतात: मांसधरा, रक्तधरा, मेदधरा, श्लेष्मधरा, पुरीषधरा, पित्तधरा आणि शुक्रधरा. तर आपण आता बघू. प्रथम मांसधरा करा. तासा प्रथमा मांसधरा नाम यस्य मास्यंगताम शिरास्नायुधमनी स्त्रोतसाम प्रतान भवंती. तर पहिली जी कला आहे ती मांसधरा कला आहे. कलेच्या ठिकाणी शिरा, स्नायू, धमनी व स्त्रोतस यांच्या
यांच्या शाखा प्रशाखा पसरलेल्या असतात. या कलेमध्ये एक पेशी दुसऱ्या पेशींपासून विभक्त झालेली असते. त्याच्यानंतर दुसरी कला जी आपली सांगितलेली आहे ती आहे रक्तधरा कला. द्वितीय रक्तधरा नाम मास्य अभ्यंतरतः तस्य शोणित विशेषश्च शिरासु यकृत प्लीहश्च भवन्ति. हे सगळे कलेचे श्लोक इम्पॉर्टंट आहे. एल साठी कला नेहमी येतो. त्याच्यानंतर मासाच्या आत रक्तधरा कला नावाची द्वितीय कला सापडते. तिच्यात असणाऱ्या शिरांमधून विशेषतः रक्त वाहते. यकृत प्लीहा शिरा यांच्या आतून ही आच्छादलेली असते. त्याच्यानंतर आपली जी तिसरी आहे ती आहे मेदोधरा कला. तृतीय मेदोधरा ही सर्व भूतानां उदरस्थम अन्वअस्थिषु च महत्सु च मज्जा भवन्ति. त्याच्यामध्ये काय सांगितले तिसरी जी ती मेदोधरा कला आहे उदरगृहे किंवा अणु छोट्या अस्थींमध्ये आढळते. मोठ्या अस्थींमध्ये मज्जा असते तर लहान अस्थींमध्ये सरक्त मेद असतो. त्याच्यानंतर आपली चौथी आहे श्लेष्मधरा कला. चतुर्थी श्लेष्मधरा सर्व संधिषु प्राणभूतां भवन्ति. श्लेष्मधरा कला श्लेष्मधरा ही चौथी कला असून ती प्राणिमात्रांच्या संधीच्या ठिकाणी प्रेझेंट असते, ज्याला आपण श्लेषक कफ देखील म्हणतो. नंतर पुरुषधरा कला पंचमी पुरुषधरा नाम या अंतकोष्ठ मल विभाजिते पक्वाशयास्त. तर पुरुषधरा नावाची कला जी आहे ती पाचवी कला आहे. त्या कलेच्या मलधरा कला असेही म्हणतात. ही अंतकोष्ठात विशेषतः पक्वाशयाच्या ठिकाणी राहून मल विभाजनाचे कार्य करते. त्याच्यानंतर आपली सहावी जी कला आहे ती आहे पित्तधरा. षष्ठी पित्तधरा नाम या चतुर्विध अन्नपान आमाशयात पच्युतम पक्वाशयो उपस्थितम धारयती. तर सहावी जी कला आहे ती पित्तधरा कला आहे. त्याच्यामध्ये काय आहे या कलेचे 4 प्रकार होतात. अन्न, आशीत, खदित, पीत आणि लीड व द्रव पदार्थ आमाशयातून खाली आले म्हणजे पक्वाशयात त्याचे धारण करता येते. पित्तधरा कलेचे पित्ताच्या उष्णतेने योग्य अवक्षित शोषण केले जाऊन अन्नाचे पचन केले जाते. त्याच्यानंतर आता आपली सातवी आहे शुक्रधरा कला. तर सप्तमी शुक्रधरा नाम या सर्व प्राणीवर सर्व शरीर व्यापिने. तर जसं आपला शुक्र धातू सर्व शरीरव्यापी आहे त्याचप्रमाणे शुक्रधरा कला देखील सर्व शरीरव्यापी आहे. सातवी शुक्रधरा नावाची कला आहे. ही कला प्राणिमात्रांच्या सर्व शरीरात व्यापून आहे. जसे दुधापासून तूप जसं दुधामध्ये तूप असते पण ते आपल्याला दिसत नाही त्याचप्रमाणे शरीरात देखील सर्व शरीरामध्ये शुक्रधरा कला व्यापलेली आहे परंतु ती आपल्याला दिसत नाही. त्याच्यानंतर आपण बघू आता मर्म. एलएक्यूच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन येतो याच्यामधनं. एलएक्यू येतो डायरेक्ट. तर निरुक्ती काय आहे? मारंती येती मर्मानी. ज्या ठिकाणी आघात झाला असता मरण पावतो किंवा मृत्यूसदृश वेदना पीडा उत्पन्न होतात त्यास आपण मर्म म्हणतो. तर असा पॉईंट व्हायटल्स पॉईंट म्हणतो आपण ज्याला मॉडर्न नुसार, की ज्या ठिकाणी आघात झाल्यानंतर आपल्याला दुखापत होते किंवा मृत्यू होतो किंवा मृत्यूजनक पीडा निर्माण होतात, तर त्याला आपण काय म्हणतो? तर मर्म म्हणतो. तर मर्माची व्याख्या काय आहे? तर 3 व्याख्या वेगवेगळ्या आहेत. मर्माणी नाम मांस शिरा स्नायू अस्ति संधिपाद तेषु स्वभावतः एव विशेषण प्राण प्रतिष्ठितम. तर सुश्रुत मतानुसार काय सांगितलंय की मांस, शिरा, स्नायू, अस्थि, संधी या पाचांची रचना ज्या ठिकाणी एकत्र आलेली असते त्यांना त्या स्थानांना मर्म म्हणतात. ज्या ठिकाणी प्राण स्थित असते. तर आपण बघितलं की ज्या ठिकाणी आघात झाल्यास मृत्यू होतं किंवा मरणसदृश वेदना होतात. त्याच्यानंतर दुसरी व्याख्या आहे की विषमं स्पंदनम यत्र पीडिते रुक्काच मर्म तत्. तर असे ठिकाण ज्या ठिकाणी स्पर्श केला असता विषम स्पंदन जाणवतात, तसे पीडन केले असता वेदना उत्पन्न होतात त्यास मर्म असे म्हणतात. तर शरीरामध्ये एकूण 107 मर्म आहेत टोटल. शाखांमध्ये 11, तर असे एकूण 4 शाखांमध्ये 44, उर आणि उर्गतमध्ये 12, पुष्ठगत म्हणजे बॅकमध्ये असणारे 14 आणि ऊर्ध्व जत्रुगत 37 असे एकूण 107 मर्म पूर्ण बॉडीमध्ये प्रेझेंट आहे. शाखागत मर्म बघू, जर तुम्ही हे श्लोक केले तर इम्पॉर्टंट आहे. तर आपण डिस्क्रिप्टिव्ह बघू. तर अधशाखेमध्ये म्हणजे खालच्या शाखेमध्ये लेग्समध्ये कोणते आहेत? तर शिप्र, तलहृदय, कुर्च शीर, गुल्फ, इंद्रबस्ती, जानू आणि उर्वी, लोहिताक्ष आणि विटप. त्याच्यानंतर ऊर्ध्व ऊर्ध्वगत शाखांमध्ये काय काय आहे? तर शिप्र प्रेझेंट आहे, सेम आहे, कॉमन आहे. तलहृदय कॉमन आहे. कुर्च कॉमन आहे. कुर्च शीर कॉमन आहे. गुल्फ, इथं आता हा गुल्फ म्हणजे काय? कोणता जॉईंट आहे? नी जॉईंट. आणि मणिबंध म्हणजे कोणता जॉईंट आहे? एल्बो जॉईंट. इंद्रबस्ती सेम आहे. जानूच्या ठिकाणी कुरपर प्रेझेंट आहे. त्याच्यानंतर त्याच्यानंतर आणि सेम आहे. उर्वीच्या जागी बहावी, लोहिताक्ष आणि कक्षधर. या काही डिफरन्शिएटिव्ह जसं 1, त्याच्यानंतर 2, त्याच्यानंतर 3 आणि 4 असे 4 डिफरन्शिएटिव्ह घेतले की आपल्याला दोन्ही दोन्ही लर्न होतात. त्याच्यानंतर आपण आता बघू तर उरगत बघू. तर हृदय 1, स्तनमूल 2, स्तनरोहित 2, अपलाप 2 आणि अपस्तंभ 2 असे एकूण 9 मर्म आहेत. त्याच्यानंतर उदरगत गुद 1, बस्ती 1 आणि नाभी 1 असे 3 मर्म. पुष्ठगत काय आहेत? तर कटिक तरुण, कुकुंदर, नितंब, पार्श्वसंधी, बहती, अंशफलक आणि अंश असे एकूण 14 मर्म प्रेझेंट आहेत. त्याच्यानंतर ऊर्ध्व जत्रुगत म्हणजे नेकच्या अबोव. तर धमन्या 4, मातृका 8, कुकाटिका 2, विदुर 2, फण 2, अपांग 2, आर्तव 2, आवर्त 2, उत्क्षेप 2, शंख 2, स्थपनी 1,
नंतर सीमंत 5, शृंगाटक 4 आणि अधिपती 1. हे जर कंप्लीट श्लोक जर तुम्ही लर्न केले तर तुम्हाला ईझी जाईल. पण डिस्क्रिप्टिव्ह पण तुम्ही करू शकता आणि याचा नंबर पण इम्पोर्टंट असतो. त्याच्यानंतर आपण आता बघू इम्पोर्टंट आहे रचनेनुसार मर्म. तर रचनेनुसार मर्मांचे आपण डिस्क्रिप्शन बघितलं की मांस, शिरा, स्नायू, अस्थी, संधी आणि धमनी. हे धमनी फक्त वाग्भटांनी सांगितले ज्याचे 9 मर्म आहे. त्याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे की कंप्लीट सुश्रुतांनी काय सांगितलंय मांसमर्मांची संख्या 11, 41, शिरांची 41, स्नायूंची 27, अस्थींची 8 आणि संधींची 20. त्याच्यानंतर इथून एक कमी केला, इथं एक आपल्याला 9 आणायचं आहे. तर 9 मधून इथं एक कमी केलेलं आहे. इथं 4 कमी केले, इथं 4 कमी केले, 8 आणि हे बाकीचे सेम 4, 4 आणि 1 असे एकूण 9 इथं डिस्क्रिप्टिव्ह वेगळे सांगितले आहे, की जे धमनी मर्म सांगितले आणि टोटल दोघांची पण 107 आहे. त्याच्यानंतर आपण बघू जो इम्पॉर्टंट आहे परिमाणानुसार मर्म, तर याचे इम्पॉर्टंट श्लोक्स आहेत. सद्यो प्राणहर मर्म किंवा कालांतर प्राणहर मर्म, विषगलानी, वैकल्यकर आणि रुजकरानी. तर याच्यामध्ये आपण प्रत्येकाचे श्लोक करणं खूपच जास्त इम्पॉर्टंट आहे. जसे शृंगाटकान्याधिपती शंकैकंठ शिरा गुदम हृदयं वस्ती नाभीच्या घनंती सद्य होता आणि तो वक्षमर्माने सीमंत तल शिप्र इंद्रभस्त कटिकतरने संधी पार्श्वजो बृहती च या नितंब विते चैतानी कालांतर हराने तू उत्क्षेपस्तपनीचैव विषग्लानि निर्दिश्येत लोहिताक्षानि जानुर्वी कुर्चविटपकुर्परा कुकुन्दरे कक्षधरे विदुरे सकुकाटिके अंस अंस फलके अपांग नीले मन्ये फने तथा वैकल्यकरानु आर्तवो दौ तथैव च. नंतर गुल्फौदौ मणिबंधौदौ द्वेदे कुर्च शिरांची च क्रुजाकरानि जानिया दष्टवेतानि बुद्धिमान. त्याच्यामध्ये काय सांगितलंय तर सद्यो प्राण हरमर्म यांची संख्या 19 आहे. भूतांश अग्नी आहे. आघात आणि अग्नी ताबडतोब क्षीण होतो त्यामुळे ताबडतोब किंवा 7 दिवसाच्या आत मृत्यू होतो. कालांतर प्राणहर मर्ममध्ये काय होतं की 33 मर्म आहेत. अग्निशीन झाला तरी गुणामुळे प्राणाला आधार मिळतो व कालाने म्हणजेच 1 महिन्याच्या आत मरण पावतो. काय करू तर शल्य म्हणजे काय असतं किंवा हे 3 मर्म सांगितले. शल्य म्हणजे कोणती वस्तू जर बॉडीमध्ये असेल तर त्यामुळे मरण येते किंवा शल्य तेथे असेपर्यंत तेथेच कोंडलेले असते म्हणून मरण येत नाही. तर बॉडीमध्ये जेव्हा शल्य आघात होतो तर शल्य बॉडीमध्ये राहतात. जर ते बॉडीमध्ये तसेच राहिले तर मरण होत नाही. लेकिन जर आपण ते काढायचं ट्राय केलं तर त्याच्यामुळे मृत्यू होतो. त्याच्यानंतर वैकल्यकर म्हणजे ते आपले 44 आहेत. तर सोमामुळे प्राणाला आधार मिळतो म्हणून केवळ कैवल्य विकृती उत्पन्न होते. त्याच्यानंतर काय येतं रुजाकर मर्म. रुजाकर मर्म म्हणजे काय की वायूमुळे केवळ वेदना होतात, मृत्यू होत नाही. त्याच्यानंतर आता इथं डिस्क्रिप्टिव्ह सांगितलंय की कोणते मर्म किती-किती आहेत, तर ते तुम्ही वाचून घ्या एक वेळा. त्याच्यानंतर त्रिमर्म एक इम्पॉर्टंट पॉइंट आहे. तर शरीरात एकूण जे 107 मर्म सांगितले त्यापैकी हृदय, बस्ती आणि शिर या 3 मर्मांचा उल्लेख आचार्य चरकांनी त्रिमर्मात केलेला आहे. हे तुम्ही लक्षात ठेवा. इम्पॉर्टंट एम-सी-क्यूसाठी येतो. इम्पोर्टंट एम-सी-क्यूसाठी येतो. त्याच्यानंतर आता हे पूर्ण टेबल्स दिलेले आहे, की कोणते मर्म कोणत्या ठिकाणी आहे. त्याच्यानंतर आपण इंद्रिय शारीर बघू. तर इंद्रिय शरीराशी संयुक्त असलेले ज्ञान करून देण्यासाठी जे असाधारण कारण आहे, त्यास इंद्रिय असे म्हणतात. इंद्रियाशिवाय आत्म्यास विषयाचे ज्ञान होऊ शकत नाही. तर इंद्रियांच्या उत्पत्तीचा हा एक चार्ट आहे, जो आपण आधी पण बघितला होता. अव्यक्त, अव्यक्तपासून महत, बुद्धित्व प्राप्त होते. अहंकाराची निर्मिती होते. अहंकार 3 प्रकारचे, व्यावहारिक, सात्विक, राजसिक आणि तामसिक. त्याच्यानंतर सात्विक आणि राजसिक या दोघांपासून एकादश इंद्रियांची उत्पत्ती होते, जे 5 ज्ञानेंद्रिय, 5 कर्मेंद्रिय आणि 1 उभयात्मक मन. त्वक शरीर. तर त्वचेचे आपल्याला इथं 7 लेयर्स दिले आहे. आधुनिक मॉडर्न आयुर्वेदानुसार आणि मॉडर्ननुसार. तर आधुनिक मतानुसार काय येतं स्ट्रॅटम कॉर्नियम ज्याला आपण हॉर्नी लेयर म्हणतो, स्ट्रॅटम ल्युसिडियम, ग्रॅन्युलोसम, माल्फिजियन लेयर, पेपिलरी लेयर आणि रेटिक्युलर लेयर. त्याच्यानंतर आचार्य सुश्रुतांनी विविध प्रकारच्या लेयर्स सांगितल्या आहेत. त्याला प्रथम आहे अवभासिनी, त्याच्यानंतर आहे दुसरी लोहिता, त्याच्यानंतर श्वेता, ताम्रा, त्याच्यानंतर वेदिनी, रोहिणी आणि मांसधरा. त्याच्यानंतर नेत्र आहे. नेत्राची आपण एक-एक सेन्सरी ऑर्गनमध्ये जेव्हा आपण बघू, तेव्हा एक-एक डिस्क्रिप्टिव्ह आपण सगळं बघू. सेन्सरी ऑर्गन्स हा पण एक इम्पोर्टंट टॉपिक आहे, ज्याच्यावरती एल-ए-क्यू येतो. तर या व्हिडिओमध्ये आपण आपला कंप्लीट आयुर्वेद पोर्शन कंप्लीट केलेला आहे 3 पार्ट्समध्ये. हा लास्ट पार्ट आहे आयुर्वेदिक पोर्शनचा. याच्यानंतर आपण कंप्लीट एनाटॉमी पोर्शन बघू, जो की मॉडर्नमध्ये राहील. मॉडर्नमध्ये आपण सिलेबस वाईज सगळे पार्ट कव्हर करू, स्टार्टिंग विथ द एम्ब्रिओलॉजी आणि एनाटॉमिकल टर्मिनॉलॉजीज. तर क्रॅश कोर्सचा हा होता 3rd पार्ट. थँक यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. थँक यू सो मच.